राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा एक बैठक होते आहे। एकाच आठवड्यात विक्रमी 3 बैठका मंत्रिमंडळाच्या होत आहेत। आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर आचारसंहिता लागू होईल, त्याआधीच पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्या अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंतकडून। सुशांत, सौरभ, आपण जर बघितलं असेल तर दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची जी आहे ती पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आचारसंहिता जी आहे ती लागणार आहे आणि याचमुळे कुठेतरी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते। इथे मंत्री जे आहेत ते यायला इथे सुरुवात झाली। आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक यासाठी त्याचं मुख्य कारण म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर कोणतेही महत्त्वाचे शासकीय निर्णय जे आहेत ते घेता येणार नाही। त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला महत्त्व आहे। अनेक निर्णयांचा धडाका जो आहे तो गेल्या या आठवड्यात तिसरी ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। 2 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय जे आहेत ते महत्त्वपूर्ण घेण्यात आले होते आणि त्यानंतर आजची ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक शेवटची आहे। त्यामध्ये देखील अनेक महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले जाऊ शकतात। मागची जी कॅबिनेटची बैठक झाली त्यामध्ये ग्रामविकासचे काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले होते। आज देखील काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतले जातील आणि आता आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला इथे दाखल झालेले आहेत आणि छगन भुजबळ असतील, इतर मंत्री जे असतील ते देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न होईल आणि सुरू होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने महत्त्वाचे नेमके आज कोणकोणते निर्णय घेतले जातात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या आज तारखा जाहीर होतील त्याआधीच ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक असल्याने त्याला तितकंच महत्त्व सौरभ प्राप्त झालेलं आहे। बरोबर सुशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।